नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचं माझ्या या विजयाचा रटे या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर हा व्हिडिओ लेट टाकलाय मी. माझ्या मुलाचा बड्डे होता 27 जानेवारीला. तर मी हा केक बनवत होते 26 जानेवारीला. तर याचा छोटा रील्स मी टाकला होता. त्यानंतर मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मंडळी इथे केक भेटतात, परंतु टेस्ट एवढी छान नसते आणि किती दिवस ठेवलेले असतात माहीत नाही. माझ्या छोट्या मुलाच्या बड्डेच्या वेळेस मागवला, परंतु खूप बेकार टेस्ट लागला. त्यामुळे अर्धा केक तर आम्ही टाकूनच दिला. त्यामुळं मी रिस्क न घेता जमला तर जमला, नाहीतर नाही. शक्यतो मी घरात केक बनवत असते, तरी देखील आज पाहावं म्हणलं करून. आणि मला 2 केक बनवायचे होते, परंतु माझा मोठा कुकर हा वर काढून ठेवला होता. त्यामुळे अचानक मला थोडासा प्लॅन बदलावा लागला. तर मंडळी मी इथं घेतलं आहे एक मोठं बाऊल. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे त्यानुसार 1 कप घ्या, एखादं फुलपात्र घ्या. हे दिसते का तुम्हाला वाटी? तर त्या वाटी एवढं मी 1 कप म्हणजे 1 वाटी दही घेतलं आहे आणि त्यात 1 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी तेल. हे व्यवस्थित मिक्स करून घेते. त्याच्या 5 ते 7 मिनिट आधी एक मोठी कढई मी गरम करायला ठेवली आणि आता 1 वाटी दही, 1 वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तेल या मिश्रणात मी 1 वाटी एवढंच दूध यूज करणार आहे. परंतु ते आपण थोडं थोडं करून यूज करायचं आहे. तर आता मी पाव वाटी एवढं घालून घेतलं ह्यात आणि तुमच्याजवळ काय म्हणतात त्याला व्हिस्क करणारं तसलं गोल रवी म्हणा अथवा फोकच्या साहाय्याने तुम्ही त्याला मस्तपैकी फेटून घेऊ शकता. तर माझ्याकडे इथं केकचं बॅटर बनवण्यासाठी असतं ना, तर या ब्लेंडरचा वापर करून मी हे मिक्स करून घेतलं आहे. जर तुमच्याकडे सुजाता कंपनीचं जर मिक्सर ग्राइंडर असेल तर त्यात देखील तुम्ही व्हिप करू शकता, व्हिपिंग क्रीम, किंवा हे बॅटर तुम्ही मिक्सरमध्ये देखील बनवू शकता. त्याच्यासाठी मी घेतलं आहे 1.5 वाटी मैदा. ओके. आणि मी वेट करत होते की मला कोणत्या प्रकारचा इसेन्स मिळेल का. माझे मिस्टर गेले होते आणायला, परंतु कोको फ्लेवरचेच होते, म्हणजे चॉकलेट फ्लेवरचे वगैरे. मला तो नको होता, त्यामुळे मी सिम्पलच फ्लेवरचा, साधा फ्लेवरचा केक बनवत आहे. आणि आता मी 1.5 वाटी जे मैदा घेतला होता तो मिक्स केला आणि थोडं थोडं दूध घालून मी ते फोकच्या साहाय्याने बघा किती सुंदर मी हलवून घेत आहे. अजून थोडं थोडं दूध घालून तुम्ही फोकच्या साहाय्याने व्यवस्थित करून घेऊ शकता. परंतु माझ्याकडे इथं हा ब्लेंडर होता, तर मग त्याचा उपयोग कधी करायचा आपण. तर मी केकसाठीच घेतला होता. त्यामुळे छान असं मी मस्त बॅटर बनवून घेतलं आहे. आणि आपल्याला अतिशय घट्ट पण नाही आणि अतिशय पातळ पण नाही. बरोबर पाववाटीला हलकंसं दूध मी उरवलं होतं. आणि मला 2 बॅचमध्ये हा केक बनवायचा होता. परंतु मी म्हटलं आता दुसऱ्या बॅचसाठी मी कुकर किती वेळ वेट करू. त्यामुळे मी एकाच बॅचमध्ये बनवला आहे. तुम्ही पाहू शकता मी किती सुंदर असं छान फेटून घेतलं आहे. त्यानंतर मी एक पूर्ण तुम्ही जो आपला डब्यामध्ये वगैरे आलेला असतो ना, टेबल स्पून म्हणतो ना आपण, खोलगट, त्या स्पूननी 1 स्पून भरून बेकिंग सोडा म्हणजेच बेकिंग पावडर आणि खायचा सोडा असतो ना, तो सोडा अर्धा चमचा मी त्यात घातला आहे. पुन्हा सांगते, 1 फुल चमचा भरून बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. तर ते मिक्स करून घेतलं पुन्हा मी ब्लेंडरच्या साहाय्याने आणि 1-2 मिनिट वेट केलं की मिस्टर येतात का पाहावं. परंतु मिस्टर काय आले नाहीत आणि आले तर त्यांनी म्हणले व्हॅनिला फ्लेवर तर नाही भेटला, तुला दुसरा पाहिजे असेल तर मागवतो. मी म्हटलं राहू द्या, म्हणलं मग हाच मी फ्लेवर साध्या पद्धतीने केला. तर मी त्या मोठ्या साईजचा केकच तयार करायचं डिसाईड केलं. त्यासाठी मी आपला कुकरचा डबा घेतला. माझ्याकडं याच्यापेक्षा मोठं केकचे टीन होते, परंतु मी आता सध्याला केक नाही बनवणार आहे. कोणाचा बड्डेही नव्हता, त्यामुळे सगळं मी वर बॉक्समध्ये काढून ठेवलं आहे. मग आता म्हणलं ते सर्व काढेपर्यंत खूप वेळ होईल
आणि माझ्या अंगात हलका हलकासा ताप पण होता हे सर्व करताना. तर पाहू शकताय या कुकरच्या डब्याला किंवा एखादं स्टीलचं तुमचं छान असं पातेलं असेल तर त्याला छान असं तेल घालून घ्या. आपण जे जेवणात रिफाईंड तेल वापरतो ते आणि त्यात थोडासा 1-2 चमचा मैदा टाका आणि छान असं गोल फिरवून घ्या आणि उरलेला मैदा काढून टाका. अशा पद्धतीचं स्टँड सर्वांच्या घरात असतं. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे. मला डाऊट आला होता की मी बॅटर थोडंसं कमी घालावं, म्हणून मी थोडं ठेवलं. केक ओव्हरफ्लो होईल असं मला डाऊट होता. पुन्हा विचार केला की आता एवढं असं बॅटर मी का वेस्ट करावं? जर केक ओव्हरफ्लो झाला तर झाला. त्यात काय होणार आहे? थोडासा शेप वरचा बिघडणार आहे. तर त्यात मी मस्त आणलेली टुटी फ्रुटी घातली आणि मी जरा जास्तच घातली मंडळी, कारण की माझ्या मुलांना आवडतात. तर अशा पद्धतीने मी स्टँड ठेवून त्याच्यावर वाफ न जाईल म्हणजे हीट कोणत्याही पद्धतीने बाहेर येणार नाही अशा पद्धतीचं झाकण म्हणजेच तवा. तवा हा मी पूर्ण व्यवस्थित पालथा घातला आणि तुम्ही पाहू शकताय हा केक बेक करण्यासाठी मला कंपल्सरी 60 मिनिटे लागली. आणि तुम्ही म्हणाल की वरून क्रॅक झाला आहे. एक्स्ट्रा पीठ घातलं त्यामुळं क्रॅक झाला आहे. म्हणजे माझ्याकडं भांडं छोटं पडलं ते. आणि तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये पाठीमागे की मी पीठ उरवलं होतं. परंतु वेस्ट करण्याऐवजी वर डोम शेप आला तर आला. आणि चाकू घालून पाहिल्यानंतर केक हा पूर्ण प्लेन निघाला. याचा अर्थ केक हा चांगल्या पद्धतीने बेक झाला आहे. तर मंडळी सॉरी बरं का. केक कट करण्याचा व्हिडिओ बनवताना मी तो बटन ऑन करायचंच विसरून गेले. तर त्यानंतर मी घेतलं एक छोटंसं पातेलं आणि माझ्याकडे आणली होती मी भरपूर अशी स्ट्रॉबेरी. खास करून मी ताजी स्ट्रॉबेरी आणली होती. हलकीशी ग्रीन होते आणि रेड पण होते. तर चांगल्या चांगल्या शेपचे स्ट्रॉबेरी मी वेगळी करून घेतली केकला डेकोरेट करण्यासाठी आणि उरलेले स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेऊन कट करून मी ते पातेल्यात घालून घेतलं आणि त्यात 1 कपच्या पेक्षा जास्त एवढं मी साखर घातली. कारण की मी केकला पुन्हा साखरेचं पाण्याचं म्हणजे आपण चमच्यानी पाण्याचं सिरप घालतो ना, ते घालणार नव्हते. कारण की मला हेल्दी, सुंदर असा टेस्टी केक बनवायचं आज मी ठरवलंच होतं. आणि मी त्याच्या प्रतिक्रिया माझ्या शेजाऱ्यांकडून घेतल्या. तर हे छान असं मी शिजू दिलं. थोडंसं एक छान असं बॅटर तयार झाल्यानंतर मी काय केलं, की ते असे लिक्विड स्वरूपात झाल्यानंतर गॅस बंद करून घेतला. तर मंडळी मगाशी पाहिलात ना, मी जेव्हा कॅमेरा ऑन केला तोपर्यंत माझं केक कट होऊन झालं होतं. मग मी म्हटलं, "अरे देवा! हे काय झालं?" मी दोऱ्याच्या साहाय्याने केकला वेगवेगळं केलं होतं आणि खूप सुंदर केक बेक झाला होता आणि जो काही वरचा क्रॅक झालेला केक आहे, तो मी कट करून काढला आणि मुलांना चहासोबत खायला दिला. तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रॉबेरीचं सिरप बनवून घ्यायचं आहे आणि लिक्विड स्वरूपात असतं, परंतु केकमध्ये गरम-गरम घालू नका. थंड झाल्यावर घाला. आणि माझ्या अंगात हलका असा ताप होता, परंतु मला माझ्या मुलासाठी केक बनवायचंच होतं. त्यामुळे मिस्टरांनी सर्व सामान बाहेर आणून दिलं आणि मीही निवांत बसून केकला डेकोरेट केलं. तर मी इथं व्हिपिंग क्रीम मागवली होती आणि मी कमीत कमी 2 कप व्हिपिंग क्रीम इथे यूज केली आहे. आधी कमी क्वांटिटीमध्ये क्रीमला व्हिप करून घ्या, जेणेकरून व्हिपिंग क्रीम ही 7 ते 8 दिवस राहू शकते. परंतु वेस्ट होण्याऐवजी आपण त्याला व्यवस्थित कमी क्वांटिटीमध्ये केलं तर आपलं अन्न वाया जाणार नाही. तर तुम्ही पाहू शकताय कमीत कमी या ब्लेंडरच्या साहाय्याने मला करण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागले आणि मी थोडं थांबून थांबून करत होते. जर तुम्ही विक्सच्या साहाय्याने करत असाल किंवा फोकच्या साहाय्याने करत असाल तर थोडा वेळ जास्त लागेल. 10 ते 15 मिनिटं एवढं लागेल. आणि सुजाता कंपनीचं जर मिक्सर असेल तर खाली एक पर्पल कलरचं गोल बटन असतं. त्यामध्ये तुम्ही घालून क्रीम व्हिप करू शकता. आणि क्रीम आपली व्हिप झाली आहे कशावरून ओळखायचं? तर ती फ्लफी होत जाते आणि जेव्हा आपण आपलं ब्लेंडर उचलतो ना, तेव्हा असं
कोनसारखं समोर येतं. आणि असं जरी नाही कळलं, तर तुमचा बाऊल आहे ना, तुम्ही उलटा करून पहा. तेव्हा व्हिपिंग क्रीम ही बाऊलच्या खालून हलणार हलणार देखील नाही आणि खाली पडणार नाही. तर मी काही इथं केकसाठी वगैरे बोर्ड वगैरे नाही मागवला, कारण की मी असंच माझ्या मुलाला सरप्राईज देणार होते. तर त्यासाठी मी माझ्या केकच्या टेबलवर थोडंसं व्हिपिंग क्रीम लावून घेतलं आणि केकचा एक भाग म्हणजेच बेक केलेला भाग ठेवला आणि त्याच्यावर जो काही मी स्ट्रॉबेरीचा सिरम बनवला होता ना, तो मी म्हणजे क्रश पण म्हणू शकता तुम्ही त्याला, स्ट्रॉबेरी क्रश. तो मी घातला आणि त्याच्यावर व्हिपिंग क्रीम घालून त्याला छान असं स्प्रेड करून घेतलं. रेडीमेड देखील स्ट्रॉबेरी क्रश मिळतात, परंतु ताजे आपल्याकडे स्ट्रॉबेरी असताना कशाला मुलांना बाहेरचं खाऊ घालायचं. त्यामुळे शक्यतो मी जितकं मला ऑर्गॅनिक पद्धतीनं केक बनवता येईल, आपण इथे मैद्याचा यूज केलेला आहे खरं आहे, परंतु थोडीशी टेस्ट ओरिजिनल देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि शेवटी मी सार्थक देखील ठरले, कारण की माझा टेबल हा रिकामा चकाचक झाला होता. तुम्ही पाहू शकताय, मी पुन्हा व्हिपिंग क्रीमवर लावून घेतली आणि आणि टुटी फ्रुटी बघा किती सुंदर. मुद्दामून टुटी फ्रुटीचा मी प्रमाण जास्त घातलं होतं आणि तो भाग मी वर केला आहे. अशा पद्धतीनं मी स्ट्रॉबेरी क्रश केकवर घालून घेतला. हलकासा तुम्ही केक तयार करताना रेड कलर घातला तर पण आलं असतं, परंतु लास्ट इयर वेळेस बड्डेला मी वेदांतला स्ट्रॉबेरीचा रेड कलरचाच केक बनवला होता. त्यामुळं मी काय म्हणजे यावेळेस तो कलर घातला नाही आणि मी मधून रील्स शूट करण्यासाठी, शॉर्ट शूट करण्यासाठी मिस्टरांच्या मोबाईलमधून व्हिडिओ करत होते. आणि अजून एक गोष्ट, मला व्हिपिंग क्रीमचा कमीत कमी वापर करायचा होता, कारण की मुलांना सर्दी खोकल्याचं प्रमाण आहे. त्यामुळं क्रीमने मुलांना खोकला, कफ होतो. हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी आज हा केक बनवला आहे आणि त्याचं सार्थक देखील झालं असं मला वाटलं. मला असं वाटत होतं केक डेकोरेट करण्यापेक्षा असा सिंपल ठेवावा, वरून कलर वगैरे घालावं. परंतु मुलाची इच्छा होती की त्याला वरून चॉकलेटचं पाहिजे. मग मी चॉकलेटचं किस वगैरे घालून डेकोरेट करणार होते. पुन्हा माझ्याजवळ भरपूर असे किटकॅटचे चॉकलेट होते. तुम्ही देखील घेऊ शकता. ₹120 ला पुडा असतो. त्याच्यामध्ये 18 ₹10 वाले सिंगल चॉकलेट बार भेटतात किटकॅटचे आणि ते परवडतात देखील आणि मुले पण एन्जॉय करतात. मुलांना पण थोडंसं आनंद, वेगळं काहीतरी दिसण्यासारखं पण दिसण्यासाठी पण वेगळं. असं देखील मला जो काही डेकोरेट केला ना, तो पण फार आवडाला होता. कलर घालून मी असं करायचं माझ्या विचारात होतं, परंतु मुलाची इच्छा सर आंखों पर. तर थोडा मी प्लेन करून घेतला. तुम्ही पाहू शकताय. माझ्याकडे केकचं पूर्ण सर्व साहित्य आहे, परंतु मी फक्त बड्डेसाठी, ॲनिव्हर्सरीसाठी अशाच वेळेस मी केक बनवते. त्यामुळं ते सामान मी काढून ठेवलं आहे. जेव्हा गरज असते तेव्हाच खाली घेते. त्यानंतर पहा मी इथे किटकॅटचे ते बार होते ना, चॉकलेट बार, ते मी इथं स्ट्रेट असं चिटकवून घेत होते. मला इथं एकूण 20-21 चॉकलेट्स लागले आणि बड्डे हा मुलांचा एकदाच येतो, त्यामुळे त्यांचं मनासारखं करायला आपण नेहमी तयार असायला हवं. आणि माझ्या मुलाला कोणतंही गिफ्ट वगैरे काही पाहिजे नव्हतं. "मम्मी तू जसं म्हणती तसं." तर मग त्याला चॉकलेट केक हवा होता आणि स्ट्रॉबेरी आम्हाला देखील सर्वांना आवडते आणि ताजी स्ट्रॉबेरी भेटली. त्यामुळं मी अशा पद्धतीचा केक तयार करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत होता ना आणि खूप जणांना माझा केक आवडला आणि मी साईडचं बॅटर थोडंसं काढून घेतलं आणि असाच मी हा टेबल फ्रीजमध्ये नेऊन ठेवला एक 5-7 मिनिटासाठी, जेणेकरून सेट होईल, क्रीम सेट होईल. त्यानंतर पहा मी जे काही स्ट्रॉबेरी घेतलं होतं ना, ते कशा पद्धतीने मी कट करून घेते. आपल्याला गुलाबाचं फूलची जशी पाकळी असते ना, तशा पद्धतीनं मी सजवणार होते. त्यामुळे
छान ओव्हल शेपचे जे स्ट्रॉबेरी असतात, ते स्ट्रॉबेरी मी छाटून काढले होते वेगळे वेगळे. जेव्हा मी स्ट्रॉबेरी क्रश बनवत होते. तर अशा पद्धतीनं मी एक स्ट्रॉबेरीमध्ये कमीत कमी 2 ते 3 तुकडे करून छान त्याच्या पाकळ्या बनवून घेतल्या आणि एक सिंपल सुंदर असं शेप असलेलं कळी टाईपचं स्ट्रॉबेरी मी शिल्लक ठेवली. तुम्ही पाहू शकता. केक सेट झालेला होता 7 ते 8 मिनिटात. वर मी फ्रीजरमध्ये ठेवला होता. आधी एक ट्रायल म्हणून मी बघून घेतलं, की छान दिसेल का नाही. तर मिस्टर म्हणाले, "असं सुंदर दिसायला लागलाय. एक्स्ट्रा काहीच करू नको." तर त्यामुळं मी अशा पद्धतीने या ज्या पाकळ्या बनवल्या होत्या ना, त्या आधी मोठ्या साईजच्या पाकळ्या लावून घेतल्या. त्यानंतर मीडियम आकाराच्या पाकळ्या म्हणजेच स्ट्रॉबेरीचे तुकडे मी आतल्या साईडला लावून घेत गेले. तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर दिसायलं ना आणि स्ट्रॉबेरी इतकी आवडते ना मला आणि माझ्या छोट्या मुलाचं तर फेवरेट. त्यामुळे मी पण खुश होते, की आम्हाला जे जे आवडतं ते ते माझ्या केकमध्ये चाललंय. आणि छोटे-छोटे भाग जिथे-जिथे उरले होते, तिथे-तिथे मी कळ्या म्हणजे आपलं फूल हे भरीव दिसावं यासाठी मी ते लावून घेतलं. तर तुम्ही पाहू शकताय इतकं सुंदर असं फूल तयार झालं आणि माझ्या मिस्टरांना पण खूप खूप आवडलं. त्यानंतर माझ्याजवळ असे शुगरचे जे काही छोटे-छोटे कँडीज असतात ना, म्हणजे काय म्हणतात त्याला शुगर गोळे काय? मला पण नाही माहीत काय म्हणतात. ते माझ्याकडे स्प्रिंकल्स असतात ते मी काय केलं, होते माझ्याजवळ मग मी ते यूज करून घेतलं, की एकदमच प्लेन केक दिसू नये आणि रंगीबेरंगीचे पण छोटे-छोटे शुगरचे जे गोळे असतात, त्याचं नाव मी पण विसरले. ते मी त्याच्यावर घालून घेतलं. तुमच्याजवळ काही नसेल तरी पण चालतं. तुम्ही एक-एक स्ट्रॉबेरीचे तुकडे जरी तिथे चॉकलेटच्या ऐवजी चिटकवलं असतात, तर खूप सुंदर झालं असतं किंवा कलर घालून व्हिपिंग क्रीममध्ये तुम्ही फुलं येत नसेल तर डॉट किंवा बास्केट डिझाईन असं करून तुम्ही केकला सजवू शकता. तर तुम्ही पाहू शकता केक किती सुंदर दिसत होता आणि हे मी आदल्या दिवशी करून ठेवलं. मला वाटलं की स्ट्रॉबेरी खराब होतील की काय, परंतु काहीही झालेलं नाही. एकदम सुंदर असं मी नॉर्मल फ्रीजमध्ये हे बनवून ठेवलं होतं आणि तुम्हाला मी फ्रीजमधील देखील व्हिडिओ दाखवते. थांबा 1 मिनिट. पाहताय ना, केक जसाच्या तसा आहे. फक्त मी ना ते वाकडा केला कारण की फ्रीजमध्ये बसत नव्हतं म्हणून. चला तर मंडळी ट्राय करा हा केक नक्की.